फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. लवकर करा. हे जर साहेबांकडे पोचलं तर लय दंगा होईल. वाटते मला असल्या लोकांना आई बाप म्हणायची सुद्धा लाज वाटते मला. साहेबांचा जीव लय धोक्यात आहे. तुम्ही त्यासनी फोन तरी करा. फोन नाही माझ्याकडे. चल लवकर. सावकाश सावकाश, काळजी घे. मला नाही जेवायचं. मला लेकत आहे हवी. बात झाली आहे तुझी रडारड आता. समजावून सांगितलं, प्रेमाने सांगितलं तरी ऐकायचं नाहीये ना. नको जीवस, बस असा चुपाशी. सगळे वाईट आहात. एकटी लेकत आहे, चारणी आहे. मला कुणाशी बोलायचं नाही. का ओरडलीस त्याच्यावर? दिवसभर त्याच्या मागे जेवणाचं ताट घेऊन फिर, मग कळेल तुला. म्हणून हे असं? शैलू, माझ्याकडे पर्याय नव्हता. काही झालं तरी आपल्याला लेखाला शोधलंच पाहिजे. सगळ्यांना जीव लावलाय पोरीने. अरे मोठे असून आपण इतके अस्वस्थ होतोय, तर साहिलचं काय झालं असेल? हो, पण म्हणाले आपण आपल्या बाजूने सर्व प्रयत्न करतो आहोत ना. मग आता ते मला काही माहित नाही. आपल्या मुलांनी 2 घास खावेत असं जर का तुला वाटत असेल ना, तर लेखाला शोधून आण. तू काळजी करू नकोस, मी बघतो. तू जा आणि समजाव त्याला. म्हणजे वाकडे सरकार, रांजणगावचा रावण. वाकडे, एखाद्या माणसाने किती जुलम जबरदस्ती करा, किती हणम्याला आणि त्याच्या कुटुंबाला जिवंत जाळलंस. चंद्रलेखेसारख्या निष्पाप मुलीला निराधार बनवलंस. काय काय मिळवलंस? माझ ना, तुझा माझ मी उतरवतो. वाकडे, तुझ्या आराम करण्याचे फार थोडे दिवस उरले. कर काय आराम करायचं. नंतर तुझे मी असे हाल करणार आहे ना, सैतान सुद्धा कापेल. फक्त शुद्धीवर ये. नाही जर तुला जेलमध्ये कुत्र्यासारखं सडवला तर यशवंत भोसले नाव लावणार नाही. तुझा तर देव सुद्धा वाचू शकणार नाही. वाकडे, म्हणजे मी तुला आत्ता सुद्धा जेलमध्ये टाकू शकतो. नाही, मजा नाही. तुझ्या डोळ्यात मला भीती बघायची, थरथर कापताना बघायचंय, ढसा ढसा रडताना बघायचं. तेव्हा मला खरा आनंद मिळेल. वाकडे,
फक्त एकदा डोळे हलव. मग बघ मी काय करतो ते. मला मारणार तू? मला सपिवणार तू? बोले, मला मारणार तू? मला टाकणार? धनंजय वाकडी सरकार म्हणतात मला. कुणाची मायवी आली? कुणाची? रावण आहे मी, रावण. तुझ्यासारखं माकाड काय वाकड करणार माझं? काही कळलं का इन्स्पेक्टर? हा, खूप काळजी वाटली हो तिची. हो, माझा मुलगा, माझी बायको, तिची इतकी सवय झाली होती ना की. आणि बघ, तुम्हाला काही जरी कळलं ना तर लगेच कळवा आम्हाला. प्लीज प्लीज इन्स्पेक्टर. हो, थँक्स. अजून काहीही कळलेलं नाहीये. काय नशीब घेऊन जन्माला आली मुलगी कुणास ठाऊक. हिच्याच वाट्याला हे काय येतं रे सगळं? खरंय का? बरं, साहिल आता ठीक आहे ना? त्याला समजावून झोपवलं आता. खूप मनावर घेतलं का त्याला? ती एका खूप खेळायची ना त्याच्याबरोबर. बरं, गुरुजींना कळवलंस? गुरुजींना कळवलं, सगळ्यांना कळवलं. पुढे काय होईल कोणास ठाऊक. ताई, ताई, अहो दर्शनाला खूप मोठी राग होती. मनात म्हटलं, तेव्हा तुला जर हा दत्तक विधी मान्य असेल तर मला पटापट दर्शन दे. आणि पाहता पाहता रांग संपली. मी ना तुमच्यासाठी प्रसाद आणलाय आणि लेखाला ते साखर फुटाणे आवडतात ना, ते आणि बत्ताशे आणले. थांबा, हा देते. सरकार, सरकार तुम्ही सदीवर आला का? देवाची कृपा झाली बघा. अरे देवा, हे काय?
वाकडे सरकार सरकार हा भोसले साहेब याला सपला तुमचं भोसले साहेब. मीच सपवलं त्याला. हे परशा बाहेर जा आणि लक्ष ठेव. सरकार हे काय केलं तुम्ही? हा भोसले म्हणजे दिल्लीवरनं पाठवलेला ऑफिसर. आधीच त्या हाणण्याचं प्रकरण आणि आता तर तुम्ही एका पोलीस ऑफिसरचा खून केला. नाही, मी याच्यात काही करू शकणार नाही सरकार. काही करू शकणार नाही. अहो सरकार, अहो असं का केलं सर? अहो निदान आमचा तरी विचार करायचा होता. तुम्हाला काय झालं तर आमचं कसं होत? बस. कोण दे रे? अभय राम राम. धनंजय वाकडे बोलतोय. एक सिरियस मॅटर घडलाय. दिल्लीचा एक पोलीस ऑफिसर लागला तर आमच्या माग. आम्ही सपवलं त्याला. म्हणजे विचार न करता नकळत घडलंय आतनं. आता तुम्हीच यातनं बाहेर काढा. सांभाळा आम्हाला. एवढ्यात फोन नको करूस. अजून वेळ आली नाहीये. देवाच्या पायावर डोकं ठेवलं आणि देवाला म्हटलं, देवा तिच्या नशिबात जेवढं काही वाईट आहे तेवढं सगळं काढून टाक. मी डोकं वर केलं तर एक सुंदर मुलगी दिसली. लेखा इतकीच होती. तसंच हसणं, तसंच बोलणं. मी देवाला म्हटलं, देवा तिच्याही चेहऱ्यावर असंच हसू हसू दे. क्या तुम्ही दोघं हात पुढे करतात. मुलं कुठे आहेत? साहिल आत्ताच झोपवलाय त्याला. मग लेखा कुठे आहे? लेखा मावशी, लेखा कुठे बाहेर गेली आहे का? अरे
दोघं बोलत का नाहीये? कुठे आहे लेखा? अरे सांगा ना, कुठे आहे लेखा? का वागलास देवा असं? माझ्या लेकीने काय पाप केलं होतं म्हणून तिला तू अशी शिक्षा दिलीस? कुठे गेली असेल ती? साहेब, पोलिसात कळवलं का? अरे बाहेर काहीतरी कुठे गेले असतील. मला खरंच काही माहिती नाहीये मावशी. साहेब, त्या तुमच्या बहीण आहेत म्हणून मी जास्त काही बोलत नाही, पण त्या असं वागू शकतात यावर माझा विश्वासच बसत नाही. मी लहानपणापासून तुम्हा दोघांना अंगा खांद्यावर खेळवलं, पण दोघांमध्ये किती फरक. त्या असं करतील यावर माझा आज विश्वास बसत नाही. माझाही विश्वास बसत नाहीये मावशी, पण हे असं सगळं घडलंय ते तरी खरं आहे ना. एक मिनिट. माया. हॅलो. हॅलो शैलेंद्र, माया बोलते. हा बोल. तू आणि मनाली लगेच निघा, लेखाचा पत्ता कळलाय. लेखाचा पत्ता कळलाय? कुठे ती आणि तू तू कुठे आहेस? अरे ते महत्वाचं नाहीये, तुम्ही ताबडतोब निघा आणि मंगळवार पेठेत या. मंगळवार पेठ कळलं ना? हो हो, आम्ही लगेच निघतो.